एक वेळेची गोष्ट आहे. एका डोंगरावर 4 पांढरे वाघाची मुलं राहायची. ही चौघं आता खूप लहान होती. आज रिंकू आपल्या बाबा मोहन बरोबर डोंगरावर फिरायला गेला होता. तेव्हा त्याची नजर ह्या 4 पांढऱ्या वाघांवर पडली. त्याला वाटलं की ही मांजरं आहेत. बाबा, ही 4ही मांजरं किती गोड आहेत. हो बाळा, प्रेमळ तर खूप आहे, पण यांना सोबत नाही घेऊन जाता येणार. आई खूप चिडेल. ठीक आहे, तर मी थोडा वेळ इथेच खेळतो ह्यांच्या बरोबर. रिंकू खूप वेळापर्यंत त्या डोंगरावर त्या वाघांबरोबर खेळत राहतो. आणि जेव्हा संध्याकाळ व्हायला होते तर मनोज त्याला बोलतो, बेटा रिंकू, चल आता, आपल्याला खूप दूर जायचंय. रात्री पहाडांच्या रस्त्यावरती जाणं खूप त्रासदायक होईल. अच्छा, ठीक आहे बाबा, जसं तुम्ही बोलाल. हो बाळा, निराश नको होस. चला आपण जाऊया आता. रिंकू आणि मनोज तिथून निघून जातात आणि ते 4ही वाघ रिंकूकडे बघत राहतात. रात्री होऊन जाते. मनोज आणि रिंकू डोंगराचा रस्ता पार करून आता आपल्या घरी पोचले होते. आई, तुला माहितीये, आज मी डोंगरावर 4 मांजरांबरोबर खूप खेळलो. अच्छा, त्यांना आपल्या बरोबर तर नाही घेऊन आलास ना? नाही, मी आधीच त्याला नाही म्हणून सांगितलं होतं मालती. बघितलं रिंकू, सांगितलं होतं ना, आईला नाही आवडणार. तेव्हा दरवाजावर अचानक आवाज येते. मालती आणि रिंकू जाऊन दरवाजा उघडतात. कोण दिसत नाहीये. कोण आहे जो ह्या वेळेस मस्ती करत आहे? आई, हे बघ, खालती हे लोक करत आहेत मस्ती. अरे देवा, हे काय घेऊन आलास रे? अगं आई, ही मांजरे आहेत. या आत या. 4ही बाघ घराच्या आत येतात. अरे, ही इथे कस काय आले? मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा आपल्या मागे तर कोणीच नव्हतं. हे आमचा पाठलाग करत आले असतील बाबा. आई, मला ही लोक खूप आवडतात. काय मी ह्यांना आपल्या घरी ठेवू आई? रिंकूची आई, ठेवून घे ना यांना. मुलगा किती वेळापासून आणि किती आस लावून सांगत आहे. अच्छा, ठीक आहे, ठेवा. पण ह्यांची काळजी, ह्यांची अंघोळ आणि खाणं पिणं हे सगळं तुम्हा दोघांना करावं लागेल. आत्ताच सांगून ठेवते. ठीक आहे आई, मी यांची काळजी घेईन. आणि अशाच प्रकारे 4ही बागांना घरवाल्यांनी अपनवलं आणि आपल्या घरामध्ये ठेवलं. खरं तर हे गाव रंगीनपूर आपल्या नावाच्या एकदम विपरीत होतं. इथे ऋतूंचं बरोबर येणं जाणं नव्हतं आणि ह्याचमुळे शेतांची फसल पण चांगली होत नव्हती. आता 1 वर्ष निघून गेला होता. ही चौघं आता खूप मोठी झाली आहेत. कुणाला वाटलं होतं हे तर वाघ निघतील. विद्युत, ज्वाला, पवन, तरल, तुम्ही कायम माझ्या बरोबरच राहा. जेव्हापासून तुम्ही ह्या गावामध्ये आला आहेत, आता सगळे मौसम एकदम वेळेवर येत आहेत आणि शेती पण खूप चांगली होत आहे. सगळीच परेशानी संपून गेली आहे. हो, ही गोष्ट तर बरोबर बोललास. शेवटी ह्यांची नावं पण ह्यांच्या वेशभूषेवरच गेलेले आहेत. नक्कीच ही लोक दिव्य प्राणी आहेत, जे गावाच्या भाग्याला ओघडण्यासाठी रिंकूच्या जरिये आले आहेत. हो, एकदम बरोबर बोलत आहेस. पण आपण यांना सोबत कुठे घेऊन नाही जाणार आणि हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि लोक यांना घाबरून हेच म्हणतील की यांना गावापासून कुठेतरी दूर नेऊन सोडा. त्यामुळेच आपल्याला यांना लपवूनच ठेवावं लागेल. मनोजचं बोलणं ऐकून 4ही बाघ रिंकूकडे बघत असतात. नाही, तुम्ही लोक कुठेच नाही जाणार. ह्यांना बोलू दे, ह्यांना जे बोलायचं आहे. मी तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार. रिंकूच्या आई बाबांना वाटतं की रिंकू त्यांना कुठंतरी बाहेर घेऊन नाही जात. पण त्यांना हे माहित नव्हतं की प्रत्येक रात्री रिंकू ह्या चांगल्या सुंदर दिव्य प्राण्यांना घेऊन फिरायला जायचा. आज पण तशीच एक रात्र होती. पण आज जोरदार पाऊस पडायला लागला. अरे, आज तर खूप पाऊस पडत आहे विद्युत. असं करूया, घरी जाऊया. विद्युत आणि बाकीचे वाघ रिंकू बरोबर घरी यायला लागतात. तेव्हा अचानक विद्युत रिंकूला खाली पाडवतो. रिंकू बेशुद्ध होऊन पडतो आणि तेव्हा एक वीज विद्युतवर पडते. त्याच्यानंतरही विद्युतला काहीच होत नाही. वाघ रिंकूला घेऊन ताबडतोब घराकडे येतात. जसंच सगळेजण तिथून जातात
तेव्हा एक माणूस त्याच जागेसाठी येऊन उभा राहतो. तर हे चारी पण वाघ इथे होते. आकाश, धरती, अग्नी आणि जल त्याच्या तत्वापासून उत्पन्न झालेले हे दिव्य वाघ किती दिवसापासून यांना शोधत होतो आणि हे आत्ता जाऊन भेटलेत. चांगलंय, आता यांचा पत्ता लागलाच आहे तर यांना कैद करणं खूप सोपं होईल. हा 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 हा. दुसऱ्या दिवशी रिंकू आपल्या घरी आराम करत होता. तो हळूहळू शुद्धीवर येतो. आई, आई, माझा मुलगा लाला, कुठे गेला होतास रे तू काल? जर का हे वाघ तुला नाही घेऊन आले असते तर आम्हाला तर कळलंच नसतं. बेटा, आता आम्हाला न सांगता कुठेच नको जाऊस. आणि शेवटी तुला झालं काय होतं? तू एवढ्या वेळापासून बेशुद्ध कस काय झालास? रिंकू ध्यान लावतो की त्यावेळेस काय झालं होतं. तर त्याला इतकं आठवतं की विद्युतने त्याला पाडवलं होतं आणि बाकी तिन्ही वाघ त्याच्या वरती चढले होते. मला आठवत नाहीये बाबा, मला फक्त एवढंच आठवते की मी फिरायला गेलो होतो आणि तेव्हा काहीतरी झालं आणि जेव्हा माझे डोळे उघडले तर मी इथे आहे. तेव्हा तिथे तोच माणूस जो काल रात्री तिथे होता तो येतो. खोटं बोलणं पाप आहे बाळा. खरं सांग ना तुझ्या आई वडिलांना की झालं काय होतं. तुम्ही कोण आहात आणि घरात कस काय घुसले? मी तर बस एक राहकीर आहे. माझं नाव जाणून काय करणार आहात? नाव नाही तर काम सांगा. आणि इथे का आलेत तुम्ही? आणि तुम्ही काल असं काय बघितलं? चला नावच जाणून घ्या आधी. माझं नाव आहे रघुराज आणि मी या वाघांमुळेच इथे आलो होतो. तेव्हा मी बघितलं की तुमचा मुलगा वाघांसोबत फिरायला निघाला होता आणि अचानक त्या वाघाने तुमच्या मुलाला आपल्या स्वतःच्या पाठीवरून खाली फेकून दिलं. नाही आई, त्याने फेकलं नाही, मी फक्त पडलो होतो. तुम्ही ह्या वाघाबद्दल काय जाणता? बस हे वाघ चांगले वाटले तर इथे येऊन खोटं बोलत आहात. मी खोटं नाही बोलत आहे. हे वाघ नाही आहेत नुसते, हे दिव्य वाघ आहेत. चारी तत्वांचे प्रतीक आहेत. यांच्याचमुळे तुमच्या गावातल्या बंजर जमिनी आणि ह्या निसर्गाचे त्रास संपलेले आहेत. तर तुम्ही त्यांचा वाईटपणा का दाखवत आहात? तर हे वाघ तर त्या मुलांसाठी आणि या मुलांसाठी एका वरदान स्वरूपात आलेले आहेत. तेव्हा हे छोटे होते, आता हे वाघ मोठे झालेले आहेत. काल मी बघितलं की जसंच त्या वाघाने तुमच्या या मुलाला आपल्या अंगावरून खाली फेकलं तेव्हा अचानक एक वीज चमकली एकदम जोरात आणि त्याच्यावरती पडली. कारण हा वाघ ज्याला हा मुलगा विद्युत सांगत होता, हा विजेचा म्हणजेच आकाशाचं प्रतीक आहे. आता अशी घटना होतच राहणार. तर तुमचा मुलगा कसा सुरक्षित राहील आणि हे गाव पण कसं सुरक्षित राहील? बाबा, यांना बोला ना. मी या वाघांना आपल्या भावांसारखं मानतो. मी यांना कुठंच जाऊ नाही देणार. दिव्य असो किंवा नसो, पण आहेत तर हे जनावरच ना. दोरी बनवून ठेवणंच अकलेचं काम होईल. नाही, मी यांना पाळलेलं आहे आपल्या मुलांसारखं. मी यांना नाही जायला देणार. तुमच्या दोघांचं बोलणं बरोबर आहे, पण शेवटी आपण या गावातल्या लोकांना धोक्यामध्ये नाही टाकू शकत. एकतर आपल्याला या गावाला सोडून पहाडांमध्ये जावं लागेल. तुम्हा सगळ्यांना रिंकूसाठी त्याच्याकडून दूर जावं लागेल. तुम्हाला समजत आहे ना? विद्युत, ज्वाला, पवन, तरल, मला पण तुम्हाला लांब नाही करायचं आहे. रिंकू तुम्हाला भेटण्यासाठी येत राहणार आणि रघुराज पण तुमची काळजी घेईल. आपल्या आईचं बोललेलं ऐकणार ना तुम्ही चौघे जण आपल्या आई मालतीकडे बघतात आणि तिच्या गोष्टीचा मान ठेवून रघुराज बरोबर निघून जातात. रिंकू त्यांना बघून रडत राहतो आणि असहाय होऊन काहीच नाही करू शकत. 3 दिवस निघून गेले होते आणि रिंकू आपल्या हातांमध्ये त्या चौघांसाठी एक गळ्याचा पट्टा घेऊन जात होता. 3 दिवसापासून रडत आहेस बाळा? तू आता तरी खुश आहेस ना? नाही, मी तेव्हाच खुश होणार जेव्हा मी आपल्या भावांना भेटेल. तुम्ही त्यांना कसं काय अनोळखी माणसाबरोबर पाठवू शकता? अच्छा, ठीक आहे. आता आपण पहाडावरती चाललोच आहोत. ते दोघे डोंगराच्या रस्त्यावर चढून काही वेळानंतर वर पोचतात. तेव्हा मनोज अचानक रिंकूला थांबवतो. काय झालं बाबा? श्श्श, ते बघ. तेव्हा रिंकू बघतो
की चारही बाघ एका पिंजऱ्याच्या आत बंद आहेत आणि त्यांना जंजिराला धरून बांधलेलं होतं. बाबा, ह्यांना असं बांधलेलं का आहे? ध्यान लावून ऐक, तो काहीतरी बोलत आहे. तू त्या मुलाला विजेपासून वाचवलं आणि तो घाबरू नये यासाठी त्याला झोपवलं, आणि ते पण जादूने. पण मी सांगितलं की तू त्याला जखम पोचवली आहेस आणि ती वीज तुझ्यामुळे पडली आहे, आणि त्यांनी ते मानलं सुद्धा. आता तुम्ही लागले माझ्या हातात. खूप वर्षापासून तुमच्या मार्गात होतो मी, आणि आज तुम्ही माझ्या हातात लागले आहात. हा दादा, आता आपल्याला कोणीच नाही थांबवू शकत. याला आपल्या कब्ज्यामध्येच ठेवूया, आणि जर बोलणं नाही ऐकलं तर त्या मुलाला त्रास देऊया. रिंकू पळत पळत झाड्यांमधून बाहेर पडला आणि मनोज त्याच्या माग. कोण आहेत तुम्ही दोघा? ह्या चौघांचे भाऊ आणि वडील आहेत. इथे का आला आहात? स्वतःच्या पायावरती स्वतःच कुऱ्हाडी मारताय. तुम्हा चौघांना माझी काळजी घेण्याची गरज नाहीये. रघुराज रिंकूकडे पुढे वाढतो आणि तेव्हा ते वाघ आपल्या माणसांच्या भाषेमध्ये बोलायला सुरू करतात. त्या मुलापासून दूर राहा मनुष्य. आईने आम्हाला तुझ्यासोबत यायची आज्ञा दिली आहे, पण तू रिंकूला जर शिवलं जरी तर तू आमच्या चौघांचा कहर बघशील. शे, ठीक आहे, काही नाही करत आहे मी. तसं पण तुम्ही हा पिंजरा तोडू नाही शकणार आहेत, आणि मी सुद्धा पूर्ण रस्त्यात तुमच्यासोबत वाद नाही करू इच्छिते. त्यामुळेच या मुलाला सोडून देतोय. रिंकू, तू आम्हाला भेटायला आलास, आम्ही खूप खुश आहोत. पण आता तुम्ही वापस जा. बाबा, कृपया तुम्ही याला वापस घेऊन जा. पण बाळा, मी तुम्हाला या हालमध्ये नाही सोडू शकत. आईने सांगितलं होतं की रिंकूची याच्यातच भलाई आहे. आम्ही त्यांची गोष्ट नाही टाळू शकत. तू गप्प बस, तुला काहीच नाही माहित. आईने असा काहीच आदेश नाही दिला. त्यांना ही गोष्ट माहीतच नव्हती की ती वीज तुझ्या कारण नाही पडली होती, पण तू मला त्याच्याहून वाचवला होतास. हो, आता घरी चला मुलांनो. दादा, हे तर असं बोलत आहेत आपण इथे जसं काही आहेच नाही. चल अज्जो, हे वाघ आपल्या गोष्टीला टाळूच शकत नाहीत, आणि ह्या बेड्या तोडणं सोपं काम नाहीये. त्या पिंजऱ्यामध्ये एक विस्फोट होतो. चारी बाघ रिंकूकडे परत येतात. वेतू, तू बोलू शकतोस? मी आपल्या चौघांमध्ये सगळ्यात मोठा आहे, आणि मी आत्ताच काही दिवसापूर्वी बोलणं शिकलो आहो. चला बाळांनो, आपण आता घरी जाऊया. चारी बाघ आपल्या भाऊ रिंकू बरोबर घरी जातात, आणि ह्याने हे कळतं की प्राण्यां आणि माणसांमध्ये काहीच फरक नाही. जेव्हा गोष्ट प्रेम आणि स्नेहाची येते तर प्राणी असो किंवा माणसं, ते एक कुटुंबच आहेत.